आई, तू मामाला फोन करून आठवण करून दिली का? हो रे, अजून किती वेळा तेच तेच, जरा दमाने हो. आई, तुला माहित आहे ना मला किती आनंद झालाय तो. अगं, माझी स्वप्न पूर्ण होणार. मी किती वर्षापासून या संधीचा वाट पाहत होता. आई, बाबा, मी किती कष्टाने, किती वर्षापासून उन्हातानात, वादळ वाऱ्यात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी, माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी परिस्थितीशी झुंजत आला आहात. मला शिक्षण देण्यासाठी, माझं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. हो बाळा, आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहून मला मनात नेहमी असंच वाटायचं, आपला मुलगा सुद्धा अशीच कामं करणार का? आम्ही आपला पिढीजात व्यवसायच करीत आलो. शिक्षणाकडे पाठ फिरवली, शिक्षण अर्धवट सोडलं, भर वयात कुटुंबाचा भार घेतला आणि हालाकीचं जीवन जगत किती होरपळून काढलंय ना. आमच्या वेळेला जर कोणी आम्हाला करिअर म्हणजे काय, त्याचं महत्व काय, ते गेल्याने आपण कुठे पोहोचू शकतो हे जर समजावून सांगितलं असतं तर आज आमचं जीवन किती सुखी समाधानी झालं असतं ना रे पोरा. आता नशिबाला तरी काय दोष द्यायचा, आम्हीच आमच्या पायावर कुऱ्हाड मारली. तू मात्र आमचा विचार करत बसू नको. तुला या दारिद्र्यात, गरीब स्थितीवर, व्यसनी वातावरणात राहण्याची काहीच गरज नाही. तुला वाईट विचार करण्याची काहीच गरज नाही. आली आली, थांबा. कोण आहे? अरे ये मामा आले. काय रे रम्या, झाली का तुझी तयारी? मामा, झाली की तयारी. बसा बसा. या मामा, बसून घ्या. आले का सुरेश? बरं आहे का? हा, बस बस बस. तुम्ही बसा बसा, मी चहा आणते तुम्हाला. हो हो, अच्छा. काय बाकी सुरेश, तब्येत पाणी वगैरे कसं चाललंय? घरी सर्व बरे आहे तुझ्या? सुरेश सुरेश आपला रम्या चालला रे, मन जरा अशांत आहे. पण आता परदेशात त्याचं कसं होईल ही चिंता मला घर करून बसते. अरे तू मन मजबूत कर. तुझा मुलगा कमवेल, नशिबात कमवेल. नशीब बघ. बाबा, तुम्ही उगाच चिंता करू नका. मी परदेशात काही एकटा नसणार आहे. माझ्या बरोबर एक मुलगा दिल्लीचा व दुसरा मुंबईचाही आहे. आम्ही सर्व सांभाळून घेऊ. अरे व्यर्थ चिंता करू नका. तुमचा मुलगा खूप चांगला आहे, त्याच्यामध्ये खूप कौशल्य आहे व त्याला व्यर्था व शैक्षणिक गुण आहेत. ते ह्या समाजात गरजेचे आहे. तो खूप चांगला होईल व इथे राहून त्याचा काही होणार नाही. त्याला तुम्ही पाठवा व तो परिस्थितीला हातपाय घालून बसला तर कसं चालेल? बघ ना दादा, हा आमचा विचार करून समाजाच्या बाहेरचा विचार बघ ना दादा, हा आमचा विचार करून समाजाच्या बाहेरचा विचार करू शकलाच नाही. स्वतःचा व परिणामी आमचाही भलं केलं नाही. अगं शांत हो. तुला माहिती नाही, तुझ्या पोराला तिकडे ठेवून तू त्याचं आयुष्य तुमच्या आयुष्यासारखं बर्बाद करणार का? तो इथे राहून काही शिकणार नाही व त्याचं भविष्य चांगला नाही होणार. त्याला बाहेर पाठव, माझ्यासोबत पाठव. तिकडे तो त्याची कोपिंग स्किल्समुळे त्याला नोकरी भेटेल व या गरिबी कुपोषणात तो राहून काही आयुष्य चांगला होणार नाही. आजच्या जगात हार्डवर्क नाही तर स्मार्टवर्कची गरज आहे व त्याच्यामध्ये चांगलं काम करणे व स्मार्टवर्क ही गुण त्याच्यामध्ये आहे. तर त्याला माझ्यासोबत पाठव. बाबा, मला खूप आनंद वाटतोय. मी परदेशात फक्त नोकरी करण्यासाठी नाही
तर तिथे स्वतःचा व्यवसायही करणार. तिथे आपल्यासारखी संकुचित विचारांची लोक नाहीत, तर ते गरज पडल्यावर मदतही करतात. तिथे सगळे स्वावलंबी आहेत, इतर कौशल्याचे लोक. बाबा, मला खूप आनंद होतोय. मी परदेशात फक्त नोकरी करण्यासाठी नाही, तर स्वतःचा व्यवसायही करणार. मुला, तू परदेशी जरी गेलास तरी आपल्या मायदेशाला विसरू नकोस. आणि परदेशात आपले सुद्धा अनेक मुलं आहेत, त्यांना सुद्धा त्यांच्या हलाखीच्या स्थितीतून बाहेर आणि त्यांचंही घडत. नक्कीच बाबा. पोरं, आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहेत व जग जवळ आलं आहे व आता आपण संपर्क काही मिनिटात करू शकतात. तुला माहिती नाही, परंतु तू तुझ्या प्रयत्न कर व यशस्वी हो. आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहे व परमेश्वर पण तुझ्या पाठीशी आहे. थँक्स मामा, मला खूप बरं वाटलं. तुझ्या प्रेरणेने मी काहीतरी करू शकणार. आणि हलाखीचं जीवन जगताना आयुष्य होरपळून काढलं रे. आमच्या वेळेला जर आम्हाला कोणी करिअर म्हणजे काय, करिअरचं महत्त्व काय, ते केल्याने आपल्या जीवनात काय सुधारणा होऊ शकते हे सांगितलं असतं तर आज आपलं जीवन किती सुखी समाधानी असतं ना रे पोरा. आता नशिबाला तरी काय दोष द्यायचा, आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. One, go. 3, 2, 1, go. व्हिडिओ हल्ला हल्लारच ऑब्विसली. गाणं वाजवायचं नाही तर कोणतं तरी अरे ठेव कुठे? आता बोलू नका. आता तुम्ही तुमचं कॉन्व्हर्सेशन आहे, गाणं संपवलं आता. गो. चला चला लवकर चला. चला लवकर. अरे मी रडत होता शेट. हॅलो आई, कशाला घडी घडी फोन करते? मी कामात आहे, मी तुला नंतर फोन करते. सर किती महिने झाले कॉल करते, कॉलही उचलत नाही, नीट बोलायला पण तयार नाही. कसं व्हायचं आमचं? आम्हाला दोघांना कोण बघणार आता? कसं होणार? काहीच समजत नाही, काहीच समजत नाही. आज पण मी रमेशला कॉल केलेला, त्याला सारखं सारखं कॉल करते तरी ते उचलत नाही, बोलायलाही तयार नाही. काय करायचं, कसं व्हायचं मला काही समजतच नाही. माझं डोकं दुखते, मला जरा पाणी द्या. काय झालं? काय झालं? उठा हो, काय झालं? तो खूप सिरियस आहे. तुमचं कोणी असेल तर त्याला बोलवून घ्या.
Mrs. Rodriguez, I'm sorry, he's no more. बाळा, आई बोलते रे. तुला आमची आठवण येत का नाही रे? प्रत्येक दिवस, प्रत्येक सकाळ, प्रत्येक रात्र आम्ही तुझ्या आठवणीत झुरतोय. बाळा, तुम्ही मोठं व्हावं, शिकून मोठं व्हावं, सामाजिक, आर्थिक सर्व क्षेत्रांमध्ये तुम्ही मोठं व्हावं, हीच तर आमची अपेक्षा होती. आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक क्षणी आपल्या पोटाला पेव देऊन तुम्हाला वाढवलं. तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाही रे. अपेक्षा फक्त एवढीच होती की प्रत्येक आई आणि वडील यांचं सुख त्यांच्या मुलांमध्ये असतं आणि तुम्ही मोठे होऊन, तुम्हाला पंख फुटून तुम्ही उंच भरारी घ्यावी, हीच आमची अपेक्षा होती. परंतु भरारी घेणं म्हणजे आई वडिलांना विसरणं नव्हे रे. तुम्ही भरारी घेऊन दूरदेशी स्थायिक झालात आणि आई वडिलांना विसरलात. आम्हाला तुमचं काही नकोय, पण एक फोन, एक आठवण. आई, बाबा, कसे आहात तुम्ही? मी इकडे चांगलं आहे, तुम्हीही असाल ही देवाचरणी प्रार्थना, ही एवढी अपेक्षा. तुझे बाबा गेले रे. तुला कळवण्यात आलं, सगळ्यात पहिली हाक तुला मारली, पण तू नाही आलास. आमच्या कष्टाची परतफेड नको करूस, पण आमच्या अश्रूंना दिलासा तरी दे रे. एवढीच अपेक्षा, एवढीच अपेक्षा.